या दरम्यान राज्यघटना आणि लोकशाहीची सुरू असलेली थट्टा याचा निषेध करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं पुण्यात उपोषण सुरू आहे। तसंच यावेळी बोलताना त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांवरती भाष्य करताना मतदान प्रक्रियेवरती ताशेरे ओढलेत। या निवडणुकांमध्ये पैशाचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। बाबा, नेमकी मागणी काय आहे तुमची? कालपासून तुम्ही आत्मक्लेश आंदोलन करताय। एक तर गोष्ट अशी की पैशाचा वापर गरजेच्या काळामध्ये जसं म्युन्सिपाल्टीमध्ये व्हायचं त्याच्यापेक्षा अतिशय वाईट पद्धतीने व्हायला पैशाचा व्यवहार अतिशय भयानक झाला। तर त्यात खाजगी सोडा, पक्षांना सोडा, सरकारने तर हे केलं। म्हणजे शिंदेंनी ज्या पद्धतीने भाऊबेट निधीचं जे चोरणूक दाखवली आणि वाटलं आणि प्रत्येक सगळे विचारायचा मिळालं का, मग आता आठवण ठेव। हा पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे। आता हे त्यांनी ऐन वेळ का केलं? अगदी निवडणुका तोंडावर असल्यानंतर ते केलं आणि आता त्यांना त्याचा मध्यवर्षात जो काही त्यांच्या पक्षाला फायदा झाला असेल तर प्रश्न तो वाहत नाही। हा पहिल्यांदा घडला प्रकार आहे। पण तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? मी ठरवलं आहे की यातून आता असं आहे की मी काही एकटा नाही। मी जे आयुष्यामध्ये हे केलं आहे या सगळ्या घटकांना माझी विनंती आहे की जरा राजावर रात्र वैरायचे सावध राहा। ते आमचे सगळे लोकांना ज्यांना आहे मान्य ते सगळे येतात माझ्याबरोबर बसलेले, ते आजूबाजूला आता सगळे बसलेले आहेत। आंदोलन मागे घेणार नाही, उपोषण मागे घेणार काय 3 दिवस मी काही कोणाच्या ह्याच्याकरता करायचा प्रश्न नाही आहे। माझ्यामुळे कोणाला काही संकट निर्माण झालेलं नाही। माझं म्हणणं आहे की ज्या वर्गाच्या मी नेतृत्व करतो, ज्याबरोबर वागलो आहे त्यांना जाणीव व्हावी। हे सगळं आहे ते चुकीचं कुठेतरी चाललंय, समाजाला एका वेगळ्या वळणावर नेऊन ठेवणार आहे असं मत बाबा आढाव यांनी व्यक्त केलंय। कॅमेरामन राजेश बिडकरसह शिवानी वांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।